निवडणूक देशाची असली तरी स्थानिक पातळीवरती आमच्यासाठी काम करणारा नेता म्हणून रवींद्र धंगेकरच असणार आहे। कारण मोदी आमचं काम करायला येणार नाहीये। शाळेच्या अडचणी किंवा मेडिकल अडचणीसाठी आम्ही मोदीकडे जाऊ शकत नाहीये। इतकं महागाई वाढवली आहे ना मोदी सरकारने, त्यामुळे आता सिलेंडर सुद्धा आम्हाला घ्यायची ऐपत नाहीये। एवढे कष्ट करून आम्हाला काही मध्यमवर्गीयांना कोणच साथ देत नाही, त्यामुळे रवींद्र भाऊ धंगेकरच यायला पाहिजे, मोदी नको। अहो, एक मेट्रो आणले 3 वेळा उद्घाटन। तुम्ही मला एक सांगा ना, 3 वेळा उद्घाटन करता म्हणजे 3 वेळा निधी आणला का यांनी? आता तुम्ही बघा आपल्या नदीत किती घाण आहे आणि यांनी निधी कुठे गेला? तो निधी साफ केलंय का? यांनी नाही केलं, काय फक्त दाखवलंय। मोळ जे पहिले आपले इथले महापौर होते, त्यांचं 17 साली त्यांची प्रॉपर्टी होती 5 कोटी, आज झाली आहे त्यांची 400% वाढ त्यांची झालेली आहे 2400 कोटी। एवढी प्रॉपर्टी आली कुठून? नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये। पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ की वसंत मोरे, हा जो काय प्रश्न आहे तो संबंध महाराष्ट्राला पडलेला आहे। कुणाला पुण्याची जनता दिल्लीमध्ये खासदार म्हणून पाठवते? खरं तर याकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा आहेत। तिन्ही जे उमेदवार आहेत ते ताकदीचे आहेत। पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना नगरसेवक म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे। मुरलीधर मोहोळ महापौर सुद्धा राहिलेले आहेत। तर रवींद्र धंगेकर आता कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर वसंत मोरे सुद्धा आता वंचित बहुजन आघाडीचं त्यांना पाठबळ आहे। असं असलं तरी मतदानाच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो मतदार नागरिक। त्यांना काय वाटतंय जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काय वाटतंय तुम्हाला? धंगेकर भाऊ यायला पाहिजेत। धंगेकर भाऊ यायला पाहिजे? हो। हे कारण असेल काय? तर काय म्हणजे ते कसं आहे, कधी माझी चाची गाडी असते, कधी वैकुंठला आले की ते माझ्या गाडीवर सर्वसामान्यांच्या अंत्यविधीला की यायचे, भेट घ्यायचे आणि जायचे, त्यामुळं मला तरी वाटतं ते यावेत। बरं, गाडीवर बसले म्हणून फक्त? गाडीवर बसले नाहीये, म्हणजे ते सर्वसामान्यांच्या साठी धावतात ते, त्यासाठी ते येणं आवश्यक आहे। काय धावतात म्हणजे काय करतात नक्की? भेट घेतात, काय प्रॉब्लेम असेल तर स्वतः येतात, काय असेल तर मदत करतात वगैरे, त्यासाठी येणं ते गरजेचं आहे। तुम्ही काय करता? माझ्या छाची गाडी आहे, टपरी। हो। त्यामुळे तुम्हाला वाटतंय आता रवींद्र धंगेकर इथले आमदार आहेत, आमदार म्हणून कसं काम राहिले त्यांचं इथं? चांगलं व्यवस्थित आहे, व्यवस्थित राहिले। हो, ठीक आहे। अजून काय तरुण आपल्या सोबत आहेत? नमस्कार, काय नाव? गणेश दिलीप ठोंबरे। काय वातावरण काय इकडं? वातावरण एकच आहे इथं, एकच दोन, रवींद्र धंगेकर, बाकी कोण नाही। रवींद्र धंगेकर आमदार झाल्यापासून त्यांनी बऱ्याचशा वाड्यांमध्ये ड्रेनेजची कामं, फ्लोरिंगची कामं, सोसायट्यांमध्ये रोडची कामं, अशी बऱ्याच प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून ते प्रचलित आहे। नगरसेवक असल्यापासून त्यांचं 25 वर्ष जरी कारकिर्दी असली तरी त्यामध्ये ते कोणी कसलंही काम घेऊन जाऊ द्या, मेडिकल जाऊ द्या, शाळेची फी असू द्या, ॲडमिशन असू द्या, त्यासाठी ते कंटिन्यू झटतात आणि जाणाऱ्या माणसाचं काम होत नाही असं कधी होत नाही। पण मुरलीधर मोहोळ काय म्हणतात की शाळेची फी भरणं, हॉस्पिटलची फी भरणं हा विषय वेगळा आहे, निवडणूक देशाची आहे म्हणतात। वर निवडणूक देशाची असली तरी स्थानिक पातळीवरती आमच्यासाठी काम करणारा नेता म्हणून रवींद्र धंगेकरच असणार आहे। कारण मोदी आमचं काम करायला येणार नाहीये। शाळेच्या अडचणी किंवा मेडिकल अडचणीसाठी आम्ही मोदीकडे जाऊ शकत नाहीये। आम्हाला रवींद्र धंगेकरच पाहिजे, कारण आम्ही जो फोनवरती उपलब्ध होतो तो नेता कामाचा असतो। यांनी काही कामं केली तरी यांचं आत्ताचे सध्या फसवे आहेत। 400 पार तर त्यांचं होणारही नाही। 250 जागा आल्या तरी नशीब आहे त्यांचं। 250 मध्ये त्यांची पुणे असेल काय भाजपची? पुणे नाहीच आहे, पुणे 100% रवींद्र धंगेकर लागणार आणि 1 लाख मतांनी निवडून येणार। एवढं लीड 100%। 1 लाखाचं लीड घेतील का रवींद्र? येणार ना, 100% येणार। 1 लाखाचं लीड? 1 लाखाचं येणार, कारण त्यांच्या मागे सर्वसामान्य जनता उभी आहे, त्यामुळे येणारच रवींद्र भाऊ आमचे। सर्वसामान्य जनता आहे, पण पुण्यात मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये राहणारा मतदार भाजपचा। सोसायटीमधले आज बाहेर पडत नाही, कारण बीजेपीची जी GST वाढवली, प्रत्येक ठिकाणी त्यांनी कामं केली आहेत का हे बघा आधी पहिलं। आणि पहिलं तुम्ही म्हणतात मोदी अंबानी हे त्यांचे गळ्यात हात घालून उभेत आणि सर्वसामान्य माणूस हा रस्त्यावर आलेला आहे। आता हॉस्पिटलची फी आली, शाळेची फी आली, तिथं कमी करायला फक्त रवींद्र भाऊ येतात, बाकी कोणी येत नाही। खालच्या पातळीवरनं तुम्ही गेले तर कसब्यामध्ये प्रत्येकाच्या मनात रवींद्र धंगेकर आहेत, म्हणून एकच वाक्य आहे, काय म्हणता पुणेकर, निवडून येणं धंगेकर। कसब्यात धंगेकर, कोथरूडमध्ये मोहोळ। अहो, कोथरूडमध्ये मोहोळ असताना ते कधी बाहेर पडले का हे बघा आधी। मोहोळ फक्त त्या एरिया पुरते, धंगेकर इथनं जाऊन तिथं प्रचार करतात का? तर ताकद आहे, लोकांच्या मनात आहेत। आज ही वेळ का आली मोहळांना की 45 वर्षांनी आपल्या नवी पेढी द्यायची? अहो, तुम्ही धंगेकर गेले तर बघा, ड्रेनेजची कामं बघा, एक फोन केला तर पहिला माणूस हजर असतो। हे कळलंय का त्यांना? नाही, पण धंगेकरांना हे कळलं, मनातलं जनतेला कळलं, म्हणून जनतेचं मत रवींद्र धंगेकरांना असणार। विकास नाही म्हणताय, भाजपनं मेट्रो आणली। अहो, 1 मेट्रो आणले, 3 वेळा उद्घाटन।
तुम्ही मला एक सांगा ना, 3 वेळा उद्घाटन करता म्हणजे 3 वेळा निधी आणला का यांनी? आता तुम्ही बघा आपल्या नदीत किती घाण आहे आणि यांनी निधी कुठे गेला तो निधी? साफ केलंय का? यांनी नाही केलं काय, फक्त दाखवलंय. यांनी फक्त एक मीडियाला सपोर्ट दिलाय, आमच्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही सगळीकडे फिरवा. रवींद्र भाऊंची कामं फिरवा ना, मग तुम्ही दाखवा ना. आमच्या मनात आहे प्रत्येकाच्या बिल कमी केलंय. अहो हे स्थानिक पातळीवरनं वर गेलेला नेता आहे, नगरसेवक, आमदार आणि आता पण खासदार होणार म्हणजे होणार. आमची मतं रवींद्र भाऊंना बसणार. मुरलीधर मोहोळ निवडणूक लागल्यापासून काय म्हणतात माहित आहे का? ही निवडणूक रवींद्र दंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ नाही, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी. अहो नरेंद्र मोदी पुण्यात येतात रवींद्र दंगेकरांसाठी. उगीच दंगेकरचं कळलंय आता पण कळणार आहे कोण आहे दंगेकर. मोहोळ हे फक्त मोदींच्या नावाखाली निवडून येऊ शकतात, बाकी करू शकतात का काय? तुम्ही मला एक सांगा. सर्वसामान्य माणूस काय बोलला का त्यांना की मोहोळच येणार? आम्ही म्हणतो पलीकडच्या गल्ल्यात जावा, कसब्याच्या कुठल्याही गल्लीत जावा, दंगेकर येणार म्हणजे येणारच. दंगेकर येणार 100%. काय वाटतं तुम्हाला? सर्वसामान्य माणूस यायलाच पाहिजे निवडून. सर्वसामान्य म्हणजे काय काम केलं त्या भागात? म्हणजे अहो आमच्या मुलांचं कामाचं झालंय, परत काय काय ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत. खूप गरिबीतनं आलेला माणूस येतो, म्हणून तोच आला पाहिजे आमच्या म्हणण्याने. मध्यमवर्गीयांच्या हाकेला धावणारे रवींद्र भाऊ दंगेकर आहेत. कारण आता इतकं महागाई वाढवली आहे ना मोदी सरकारने, त्यामुळे आता सिलेंडर सुद्धा आम्हाला घ्यायची ऐपत नाहीये. एवढे कष्ट करून आम्हाला काही मध्यमवर्गीयांना कोणच साथ देत नाही. त्यामुळे रवींद्र भाऊ दंगेकरच यायला पाहिजे, मोदी नको. रवींद्र भाऊ आमदार झाल्यापासून तुम्ही त्यांना बघताय, आमदार व्हायच्या आधीचा माणूस आणि आमदार झाल्यानंतर माणूस, काय फरक? आमदार व्हायच्या आधी त्यांनी आमची कामं करून दिलेली आहेत रवींद्र भाऊ दंगेकरांनी, त्यामुळे तेच यायला पाहिजे. खासदार झाल्यावर काम करतील वाटतं तुम्हाला? हो हो वाटतील ना, 100%. ठीक आहे. अजून काय मुलं आहेत? कुठला आहे? वाशिमचा आहे. इथं काय MPSC साठी आलाय. बरोबर. हो. अजून काय मुलं आपल्या सोबत आहेत? काय इकडे काय कोणाचं वारं चाललंय? तर दंगेकर साहेबांचं वारं चालू आहे. त्यांचं ऐकून म्हणताय काय? नाही, मी त्यांचाच कार्यकर्ता आहे. 200% 2 लाख मतांनी दंगेकर इथं निवडून येणार. 2 लाख? 2 लाख मतांनी येणार. कारण कसं का गणित मांडले 2 लाखाचं? अहो तो स्वतः भाडीने राहणारा माणूस आहे. मुरलीधर मोहोळ 8 लाखाच्या घड्याळ्या घालतात ते, आणि सर्वसामान्य जनता आमची सारखी पोरं त्यांच्या मागे आहे. 2 कोटीचं आश्वासन दिलं तर मोदींनी नोकऱ्यांचं, एक पण पूर्ण नाही. 2 मेट्रो कोटीच्या पुण्यात काय आल्या का नाही त्या? आम्हीच बेरोजगार आहे, त्यांचं काय अजून सांगायचं आम्ही पुढं. 2 लाख मतांनी रवींद्र दंगेकर पुण्यातनं निवडून येणार ही 100% गॅरंटी आहे. रात्री 3-4 वाजता कोण हॉस्पिटलचं बिल कमी करायला जातं? कोणीही जात नाही. जे मुरलीधर मोहोळ एवढे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत, ते कोणासाठी जाणार आहेत? गोरगरिबातलाच लोकांतला माणूस पुढे गेला पाहिजे. त्यामुळं रवींद्र दंगेकर हे 2 लाखांनी मतांनी निवडून येणार 100%. मुरलीधर मोहोळ सातत्यानं म्हणतात की कोविडमध्ये मी जे काम केलं ते आदर्श काम आहे पुण्यात. ते पुणे महानगरपालिकेचे महापौर होते आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी वर्ण निधी दिला तेव्हा त्यांनी खाली निधी दिला. मला एक सांगा, त्यांनी खिशातनं पैसे देऊन काम केले काय? आमचा टॅक्स घेतलेला आहे. टॅक्स घेऊन जे कामं केली त्यांनी खिशातनं खर्च केला असतं तर आम्ही मान्य केलं असतं की त्यांनी केलं आहे. आमचाच टॅक्स घेऊन आमचाच खर्च केला आणि परत आम्हालाच सांगतात आम्ही एवढं चांगलं काम केलं. त्यापेक्षा रवींद्र दंगेकर कधीही बेस्ट आहे, कधी. आणि ते स्वतः खिशातनं पैसे खर्च करतात, स्वतः पैसे खिशातनं खर्च करतात. रवींद्र दंगेकर कुठेही जाऊ तुम्ही हॉस्पिटलला, कोणाचे असू दे, 1000-1500 कमी पडलेत, मेडिकलला देतील, गोळ्या औषधांना देतील, मेडिकलवाल्याला फोन करतील की असं तुम्ही हे करू नका, त्रास देऊ नका. 5-5 लाखाची बिलं त्यांनी 4-4 लाख माफ केली. 4-4 लाख आणि माफ केलेले हे आमच्याकडे आहे. आता पुण्याची जी प्रॉपर्टी टॅक्सची जी सवलत काढून घेतलेली आहे पुणे महानगरपालिकेने, तर त्याच्यासाठी सुद्धा आत्ता त्यांनी विधान भवनामध्ये प्रश्न उठवला होता की जसं मुंबईला 500 स्क्वेअर फुटाच्या पुढं टॅक्स चालू करायचा, 500च्या आतमध्ये टॅक्स घ्यायचा नाही प्रॉपर्टी टॅक्स, तो मुद्दासुद्धा त्यांनी लावून धरला होता. आणि आत्ता पुणेकरांचे एवढे हाल होतात की त्या प्रॉपर्टी टॅक्सला चक्रवाढ व्याज लावलं जातं आहे. जिथं 1500 रुपये घराचा टॅक्स आहे, एखाद्याला यावर्षी नाही जमलं, कोविडमुळे बऱ्याच जणांचे प्रॉपर्टी टॅक्स भरायचे थकले होते, तर ते जे चक्रवाढ व्याजाने त्याचे 1500चे 5-5-6-6 हजार रुपये झालेले आहेत. त्याच्या बाबतीत सुद्धा भाजप सरकारने आत्ता पुणे महानगरपालिकेने त्याच्यावरती भाजपवाल्या कुठल्या नेत्यांनी त्याच्या बाबतीत आंदोलन केलं नाही किंवा महानगरपालिकेवरती कुठल्याही प्रकारचा दबाव दिलेला नाही. अशी जी कामं आहेत त्यासाठी रवींद्र भाऊ दंगेकर हे सक्षम आहेत. गोरगरिबांसाठी कुठल्याही गोष्टीसाठी झटणारा नेता आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणामध्ये काय म्हणतात माहिती आहे का, की आज काय जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र जो काय जिवंत आहे, वाचलाय कोविडमधनं,
ते भारत सरकारनं लस दिली, मोदींनी लस दिली, त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अहो आता लस दिली तर परवाचीच न्यूज होती की त्या लसपासून जे लोकांचे दुष्परिणाम होतात, रक्ताच्या गाठी होतात, कोणाचे ब्रेन हॅमरेज, कोणाचे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याच्या बाबतीतच आज त्या सर्टिफिकेटवरती जे मोदींचा फोटो यांनी गौरवाने छापला होता तोच फोटो काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्या कंपनीने लस कुठेही विक्री करणार नाही अशी न्यूजला बातमी दिलेली आहे. यापुढे कोविशिल्ड किंवा ज्या काही लसी होत्या उपलब्ध त्याच्यामध्ये फ्रॉड झालेलं आहे. फ्रॉड झालेला आहे. बरं, ठीक आहे. नमस्कार. काय वातावरण आहे निवडणुकीचं? निवडणुकीचं वातावरण तर इथं चांगलंच आहे पुणे शहरामध्ये. आत्ताच आपण काल पाहिलं पुणे शहरामध्ये प्रचंड मोठा पाऊस झाला आहे. 1 तासाच्या पावसामध्ये 22 ठिकाणी न्यूजलाच बातमी आहे. आम्ही म्हणत नाही, आम्ही तर आमच्या ठिकाणी पाहिलंच आहे. 22 ठिकाणी एवढं तुडुंब पाणी साठले की लोकांना गुडघ्याभर कपडेवरती घेऊन त्यांना पाण्यातनं जावं लागलं आहे. हे गटार नाले सफाईमध्ये एवढं कॉन्ट्रॅक्ट जबरदस्त काढलं होतं यांनी, पण काही फक्त काय नाही, साफसफाई काही केली नाही. 2-3 ठिकाणी केली, काही ठिकाणी केली नाही. एवढा पैसा खाण्यात आला आहे आणि पुण्यातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये ही जागरूकता झालेली आहे की भाजप दुसऱ्याकडे बोट दाखवते की भ्रष्टाचारी ते आहेत, पण ॲक्च्युली भ्रष्टाचारी भाजप आहेत. जे एवढ्या 10 वर्षामध्ये त्यांनी इथं विकासच केलेला नाही आहे कुठं पुणे शहराचा म्हणा किंवा अख्ख्या देशामध्ये कुठंच झालेलं नाही. लोकांना कळून चुकलेलं आहे आत्ता की भ्रष्टाचारी इतर पक्ष नाही, सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पुणेकर नाही तर भाजप आहेत. आत्ताच पाहिलं तुम्ही न्यूजमध्ये की जे आमचे इथले BJPने दिलेले जे भावी खासदार आहेत मोहोळ, जे पहिले आपले इथले महापौर होते, त्यांचं 17 साली त्यांची प्रॉपर्टी होती 5 कोटी, आज झाली आहे त्यांची 400% वाढ त्यांची झालेली आहे 2400 कोटी. एवढी प्रॉपर्टी आली कुठनं? आपल्याला ह्याला महापौराला पगार किती असतो, महानगरपालिकेनं मिळतं किती? ह्याचं जर ED खरंच म्हणतो आपण भाजपची नाही आहे, कुठल्या यंत्रणेमध्ये काम करत नाही कोणाच्या दबावाखाली, यांनी खरंच ह्या यंत्रणेला भाजपच्या काही लोकांना जे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांचं जे इतर लोकांकडनं जे त्यांनी EDच्या मार्फत काही मागण्या केलेल्या नाही, लावलेलं नाही आहे, तर ह्या लोकांवर यांनी ED लावावी आणि यांची चौकशी करावी. फक्त यांनी काय केलं आहे की जे सरकार स्थापन करण्यासाठी ज्या लोकांना आपल्याला जवळ घेऊन भ्रष्टाचारी किती बी असो, किती बी मोठा साखर कारखाना म्हणा, लाखो रुपये म्हणा, त्यांनी करोडो रुपये आपण अंदानींचं नाव घेतलं आत्ता तिकडं, पण यांना पैसा माफ केला मोदींनी आणि मोदींनी पैसा माफ करून यांनी काँग्रेसला दिला आहे का? नाही दिलेला. असं कोणच करणार नाही. ह्याचा अर्थ दिसून येतो आहे की सगळ्यात भ्रष्टाचारी मोठी भाजप आहे आणि भाजपच्या नेत्यांनाच ED मागे लागली पाहिजे. भाजपने त्या मागे लागली पाहिजे असं मत. एक प्रश्नाचं मला उत्तर घ्यायचं तुमच्याकडून. मुरलीधर मोहोळांची प्रॉपर्टी 4% वाढली, न्यूज आले माध्यमामधून, कसं बघताय? अहो महापूर आहे, महापूरची एवढी प्रॉपर्टी वाढती आणि एवढी प्रॉपर्टी वाढून काल एका पावसात महापूर असून एक पावसाने अख्खी पुणे तुंबलं की हो. मग ह्याच्यात या प्रॉपर्टी उपयोग आला का नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तर आले का नाही? ही प्रॉपर्टीचा जर एवढे असून ही कामं नाही केली, आमच्या रवींद्र भाऊची प्रॉपर्टी असून एवढी कामं आहेत, त्या कामांना लोकांनी साथ देऊन यावेळेस खासदार रवींद्र भाऊ होतील हे आम्हाला आश्वासन तुम्हाला देतो आणि निवडून येणार म्हणजे येणार. ठीक आहे. तर या प्रतिक्रिया आहेत पुणेकरांच्या आणि एकंदरीतच काय कौल आहे, तरुणांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत, सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेता घेता काही तरुण जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलायचं होतं आणि त्यांचं जे एकंदर मतं आहेत पुण्याच्या विकासाला घेऊन, भाजपला घेऊन किंवा मुरलीधर मोहोळ किंवा रवींद्र धंगेकर यांची त्यांच्याबद्दल ज्यांची जी काही मतं आहेत ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहेत. गोपामाळेसोबत मी गणेश हायकोडे, मराठी न्यूज, पुणे.